जय गुरु. काल माझा थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला काल क्लास घेता नाही आला, त्याबद्दल क्षमस्व. आज आपण आता पुढचा घेऊया. कोण वाचताय? आज जास्त लोक नाही आलेत का? अजून आले नाहीत. येतील येतील. आपण एक 2-3 मिनिटं थांबू, हवं तर त्यांच्यासाठी. हा जरा. हा. ते क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे लग्न कार्यांमुळे अ, खूप लग्न कार्य आहेत ना आता या हो. मुहूर्तात, त्याच्यामुळे मग हो. सगळे लोक बाहेर आहेत. आपण 31 तारखेला काय करणार आहोत? ठेवणार आहोत क्लास का नाही? नाही, असं तुम्ही सरांना ग्रुपवर रिक्वेस्ट करा, असं काही नाही. ते सारखेला ठेवताय. हो खरं म्हणजे. हो पण काय. हा. हा, सगळेजण 31 तारखेला असं डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटूया आपण असं. हा म्हणजे हो असं वाटतं. हो हो, चालेल ना. मी कळवते तसं सरांना की 31ला सुट्टी आहे, द्यावी म्हणून. बहुधा वाट बघायची का? अजून 9 जण आहेत. किती आले? 9 जण आले. आपण चालू करूया. जॉईन करतील हा. का? मी तेवढा. वाचू का? हो, वाचा वाचा. थांबा, मी हट्टे. म्यूट करते आणि तुम्ही अनम्यूट करून पुन्हा वाचा. हा, वाचा. हट्टे धान्यानाम आपणाः भवन्ति. हम्म. हट्टे म्हणजे बाजारात हम्म. धान्यांची दुकाने असतात. धान्याची हट्टे म्हणजे कुठली विभक्ती झाली ते? अं, कमी. एक तर ती जागा आहे आणि दुसरा तो एका, हा, म्हणजे ए- कमी, एकवचन. एक वचन आहे. हा. आणि एक वचनच आहे. हो, आणि धान्यानाम कुठली झाली विभक्ती? द्वितीया बहुवचन. नाम. नाही. देवा. नाम. देवा नाम म्हणजे षष्ठी. षष्टी बहुवचन. अनेक षष्ठी बहुवचन. हा, हा, अनेक वचन. हा. तर ना मग बरोबर आहे. पुढचं कोण वाचेल? मी असतो. तेषु आपणेषु आपणिकः धान्यं क्रीणन्ति विक्रीणन्ति च. हम्म. त्या दुकानांमध्ये दुकानदार धान्याची खरेदी आणि विक्री करतात. हम्म. खरेदी आणि विक्री करतात. तर ह्याच्यात हम्म, कसं आहे, खरेदी विक्री म्हणजे क्रीणं असेल ना तर खरेदी. ठीक ठीक आहे. पण हम्म, हा हम्म, क्रीणंती हम्म, हा धातू आहे ना स्वतः, म्हणजे हम्म, हम्म. ते पूर्ण क्रिया झाली ती. म्हणून त्या दुकानांमध्ये दुकानदार धान्य क्रीणती म्हणजे खरेदी करतात, आणि अच्छा. क्रीणती म्हणजे विक्री करतात किंवा विकतात. कारण तो पूर्ण हम्म, हम्म, धातू आहे. आपण खरेदी विक्री करतात तर क्रीण विक्रीणते असं जर असतं तर ते खरेदी विक्री म्हणजे हम्म, ते हम्म, चुकीचं हम्म. नाही आहे. तेही बरोबरच आहे, खरेदी आणि विक्री करतात, पण ओके. हम्म. एक थोडस अजून परफेक्ट व्हर्जन. हो, रिफाईन. रिफाईन त्याचं. हं. ज्योत्स्नाताई ठीक आहेत आहे. का? पुढचं वाचू शकता का? संगीता लाड, मोहिनी, सुजया. बरं, कोणी वाचा. बहुतेक आज कमीच आहे. ज्यांना जमेल त्यांनी वाचावे बरं, कारण बहुतेक खूप जण मी नाही. वाचू काही? हा, वाचा. वासंती. हा, वाचन तिथे वाचा. कृषकाः स्वयं धान्यं हट्टे नयन्ति. हम्म. शेतकरी स्वतः धान्य बाजारात घेऊन जातात. घेऊन जातात. निनयती धातू आहे तो. निनयती म्हणजे नेणे, म्हणजे हो. नेतात. हट्टे म्हणजे सप्तमी झाली, म्हणजे बाजारात जागा झाली. शेतकरी स्वतः धान्य बाजारात नेतात. पुढचं कोण वाचेल? मोरेश्वरचे आहेत का? हो हो. वाच. तत्र आपणिकाः तत् धान्यं क्रीणन्ति. हम्म. तेथे दुकानदार
तत् धान्य ते खरेदी करतात. खरेदी तत् म्हणजे ते तत्ते तानी तत्ते तानी तेथे. ते हम्म. ते हो, माझा अजूनही ना त्या तत् वगैरेच ना कन्फ्युजन येतं अजूनही. हे प्रथमाच आहे ते सह सारखं हा. तर तेथे तत्र म्हणजे तेथे तत् आपणिकाः ते दुकानदार अनेक म्हणजे ते हो हो, दुकानदार आहेत ते आपणिकाः धान्यम क्रीणंती खरेदी करतात. पुढचं ज्योत्स्नाताई ते 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 हो दुकानदार येईल का वाचते. ते धान्य येईल मॅडम ते? ताई मी वाचते हा. ते दुकानदार येईल का ते धान्य येईल ते? किंवा ते धान्य दोन्ही चालते तेथे हा, दुकान ते धान्य. धान्य ते धान्य म्हणजे हा, चालेल रेफरन्स धान्याचा आहे ना मागे. ते हा दोन्ही चालेल ते दुकानदार ते धान्य दोन्ही बरोबर आहे लिहिलेलं कारण ते आपण वेगळ्या गेल्या वाक्यात कृषक हा स्वयं धान्यम हट्टे नाही म्हणजे कृषक ते शेतकरी तो स्वतः ते धान्य नेतो त्या दुकानात आणि ते धान्य विकतो त्याच्यामुळे ते धान्यही बरोबर आहे हा ताई मी वाचू आणि पुढचं ज्योत्स्ना. एकच मिनिट हं. तर ते क्रीणंती जे लिहिलंय ना, खरेदी करतात म्हणजे करतात हा वेगळं क्रियापद येणार नाही ना त्याच्यात? नाही क्रीणंती हा स्वतःच धातू आहे त्याच्यामुळे त्याच्यातच ते खरेदी करतात असं आलं. करेक्ट खरेदी करणे म्हणजेच क्रीणंती जसं अर्चती म्हणजे पूजा करणे असं आता पुढे तुम्हाला थोडेसे असे धातू येतील ज्याचा एकत्रित अर्थ असेल म्हणजे एका शब्दातच तो अर्थ तुम्हाला कळेल असं असेल पुढे हा, पुढे म्हणजे नुसतं खरेदी नव्हे त्याचा अर्थ. नाही म्हणजे ओके. क्रीणंती आहे ना क्रीणंती आहे असं क्रीण धातू म्हणजे खरेदी असं अच्छा, विक्री नुसतं क्रीण. पण तो तसा वापरला नाही जात ना शब्दार्थांमध्ये तुम्ही बघितलं ना तुम्ही क्रीण हा. खरेदी करणे तो तो त्याचं ते म्हणजे त्या शब्दाचा अर्थच खरेदी करणे कळलं क्रीणंतीचाच अर्थ बरोबर. खरेदी करणे असं वेगळं नाही आहे ते खरेदी ओके ओके, थँक्यू. अजूनही एक शब्द आला होता मला, विसरलो, आठवलं की सांगतो. तसंच आहे त्याचा पण अर्थ. हम्म. बर तो वाचू मी बाळासाहेब. अर्चती होता ना पूर्वी हो हो, नाही अजून एक आहे, मला मी लिहिलं होतं डायरीत कुठेतरी, सापडलं की सांगेन तुम्हाला. नेक्स्ट वाचा बरं कोण हा वाचो ताई मी वाचते. वाचा ज्योत्स्ना वाचते. वाचा. इत्थम हट्टेषु धान्यानां क्रयः विक्रयः च भवति. इत्थम म्हणजे मला इथं अशा प्रकारे वाटतं, अशा प्रकारे बाजारात धान्यांची खरेदी आणि विक्री होते. हा हे बघा इथे उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या प्रश्नाचं की खरेदी हो हो क्रय हो हो आणि विक्रय हं. आपल्याला विक्री करणे विक्रय असं माहिती आहे ना त्याचं क्रियापदेच हो हो म्हणजे ते क्रिया झाली पण तो जो खरेदी आणि विक्री जी ते ऍक्शन आहे त्याला क्रय आणि विक्रय असं म्हणतात ठीक आहे हो हो, बरोबर. ओके ओके, थँक्यू. शीतल पाटील आहेत का वाचता का अं, अचला प्रभू आशिष झेनकर अचला प्रभू अश्विनीताई दीपालीताई मी वाचू का? अर्चना प्रभू मी बोलतीये. वाचू का? हा अचला ताई धान्यानां मी वाचते ताई. अर्चना प्रभू बोलतीये. धान्यानां विक्रयेण कृषकः धनं प्राप्नोति. बोला अर्थ बोला धान्याच्या धान्याच्या विक्रीमुळे शेतकऱ्याला धन प्राप्त होते. विक्रयेण जसं देवेन किंवा रामेण सारखं आहे त्याची विभक्तीनुसार हा प्रत्यय काय येईल विभक्ती हा देवेन विभक्तीनुसार विक्रीने हा करेक्ट तृतीय आहे ना ती म्हणून तृतीय त्याची तृतीया ऐकवचन. तृतीया येस धान्याच्या येस तृतीया विक्रीने विक्रीने हा प्राप्त करतो शेतकरी येस हा धन प्राप्त करतो विक्रीने आशिष तुम्ही बोलत होता का मगाशी ट्रान्सलेशन कोण बोलत होतं मगाशी मी अचला प्रभू बोलत हा होते. अचलाताई आणि अजून एक कोणी बोलत होतं वाटतं त्यांचं ठीक आहे अचलाताई पुढचं वाक्य बोला हा सॉरी वासंतीताई बोला काही काही आहे का तुम्हाला प्रश्न हा ताई, पुस्तकामध्ये ना धान्यानां क्रयणेन कहा धनं प्राप्नोति असं आहे
आणि आपण धान्यानां विक्रयेण लिहिले असं विक्रयेण कृषकाः धनं प्राप्नोति. खरेदी टेक्निकली त्या धान्याच्या खरेदीने कृषक धन नाही प्राप्त करत ना, ते बहुधा चुकीचं असेल. विक्रयण. हा, हा विक्री हा केली की कृषकाला शेतकऱ्याला पैसा मिळतो ना. हा विकल्यामुळेच मिळतं ना, धान्य विकल्यामुळे, म्हणून हो विक्रयण. हो हो प्रिंटिंग असेल ते विक्रयण. हा विक्रयणच पाहिजे ना. हो. पुढचं वाचा. मी वाचते. हा वाचा अचलाताई. हा. अनेन प्रकारेण भारतीयः कृषकः धनेन धान्येन च सुखी भवति. अनेन पुष्कळ प्रकारे. अनेन म्हणजे अनेन म्हणजे अशा अनेक प्रकारे. अशा अशा प्रकारे. तो नवीन आहे तो शब्द. अनेन म्हणजे अशा प्रकारे कसं होतं? हा, ओके. एका अशा प्रकारे प्रकारे भारतीय शेतकरी धनाने आणि धान्याने सुखी होतो. अशा प्रकारे ते अनेन हा नवीन शब्द आलेला आहे तुम्हाला इथे, तर तो लिहून घ्यावा तुम्ही. अनेनचा अर्थ अशा प्रकारे. अनेन आणि इत्थम दोन्हीचा अर्थ इत्थम. एकच होतो का? हा, इत्थम दोन्ही झाले आता. इत्थम सुद्धा अशा प्रकारे होतं. 23व्या वाक्यात आणि हो 25. अनेन 23 आणि 25. बरोबर. या वाक्यांमध्ये काही आहे का प्रश्न? पुढे जाऊ. नाही. आता हे ट्रान्सलेशन आहे. मागचं वाक्य बोलत होते का? एक मिनिट. मग हे बोलताना कोणीतरी एक आवाज होता कोणाचा. ताई मागचं वाक्य ठेवा ना, शेवटचं वाक्य. एक मिनिट. हा, मीच विचारलं होतं. इत्थम आणि अनेनाचा अर्थ एकच आहे का? हो. ओके. अनेन आणि अनेनला प्रकारेन लागतं, इत्थमला लागत नाही ना. इत्थमला लागत नाही. अनेन म्हणजे असं ह्या प्रकारे. इस प्रकार. इत्थमचा टोटल अर्थ इस प्रकार असा आहे. म्हणजे हा, बरोबर बोललात दिलीप. तुम्ही अनेन प्रकारेण लागतं, अशा प्रकारे. जायचं पुढे. दिलीप सर, आता आपल्याला संस्कृत अनुवाद करायचं. दिलीप सर तुम्ही करणार का? तुम्ही शेतात जाता काय? आता हे तुम्हीच जर एक सांगितलं आपण तर किम त्वम क्षेत्रम गच्छसी, आणि जर अनेक वचन असेल तर किम यूयम क्षेत्रम गच्छथ. क्षेत्रम गच्छथ. किम यूयम क्षेत्रम किंवा क्षेत्रे. तो जर अच्छा, दोन्ही घ्यायला गेलं, क्षेत्रम पण बरोबर आहे, तसं काही नाही. जर तो प्रत्ययानुसार घ्यायला गेला आणि क्षेत्रे केलं तरीही ते चुकत नाही. ओके. वाक्य कोण सांगेल? मी सांगू का? बोला. कोण बोलताय? पल्लवी. म्हणजे हा, पल्लवी ताई बोला. शेतात काय काय उत्पन्न होते? क्षेत्रेषु किम किम प्रादुर्भवन्ति. आता इथे क्षेत्रेषु बरोबर आहे तुमचं, पण हा जो सरांनी सांगितला ना, तो अनुस्वाराचा प्रकार, तर त्याच्यात तो अनुस्वार आहे. ते एकच शेत आहे. ते जर एक शेत असेल काय बोलाल इकडे तुम्ही? नुसतं क्षेत्र किंवा क्षेत्रे होईल का मग? क्षेत्रे सप्तमी आहे ना. क्षेत्रे हा शेतात म्हणजे सप्तमी. हा, क्षेत्रे म्हणजे क्षेत्रे किम किम प्रादुर्भवन्ति. सॉरी, क्षेत्रे किम किम प्रादुर्भवन्ति. प्रादुर्भवती होईल. हा, आता प्रादुर्भाव होतो म्हणजे ते खूप प्रमाणात उत्पन्न होतं. आता इथे जर त्यांना की काय ग्रो करतं, ग्रोला आपण काय शब्दार्थामध्ये वापरलं होतं, आठवत आहे का तुम्हाला? उत्पद्यते. ग्रो करणे शब्दार्थ रोहती. तो जर वापरायचा असेल तर काय होईल? रोहती.
क्षेत्रे किम किम रोहती. पण आता एकच धान्य उत्पन्न होत आहे का? नाही, पण अनेक क्षेत्र एक आहे ना. क्षेत्र एक आहे, पण रोहित शांती. त्यात उत्पन्न काय होत आहे? धान्य होत आहे ना. हा, म्हणून ते हा, रोहंती होईल. रोहन्ति. आणि आता इथे त्यांनी सस्यानी पण वापरलेलं आहे. ठीक आहे, धान्य बर. शेतात काय काय धान्य उत्पन्न होते, जर असं असतं तर ते हा. सस्यानी झालं असतं. किंवा किम किमच्या ऐवजी तुम्ही कानी पण वापरू शकता. कानी. बर. क्षेत्रे कानी सस्यानी रोहन्ति. म्हणजे अच्छा. शेतांमध्ये कोणती किंवा काय काय धान्ये उत्पन्न होतात किंवा उगवतात असंही असतं. ठीक आहे. सो सस्यानी म्हणजे धान्य का? वेगवेगळी धान्य म्हणजे सस्यानी? हो, सस्यानी म्हणजे बहुवचन आहे. सस्या गेल्या गेल्या जो पाठ होता, सप्तम पाठ, तिथे आपण थोडेसे शब्दार्थ बघितले होते बघा, आठवते? तिथे सस्यम किंवा धान्यम, सस्य. त्याला धान्य किंवा कॉर्न म्हटलं गेलं होतं. आणि कोणीतरी मला विचारलं तर अरे हा आपला कॉर्न का वगैरे, तर हो आहे. ते धान्य. हं. तर तिथे आता इथे त्यांनी ते आता शेतामध्ये काय धान्य उगवतं ना, म्हणजे काय काय उत्पन्न होतं, म्हणजे काय काय धान्य उत्पन्न होतं. तर त्याच्यामुळे तुम्ही सस्य आणि रोहंती पण करू शकता. हा, गुणाजी बोला. बर. मोरेश्वर, तुमचं प्रादुर्भवन गुणाजी आहे. काय म्हणाल? तुमचं मोरेश्वर. नाव काय आहे? मोरेश्वर. हा, मोरेश्वर. बोला बोला मोरेश्वर. प्रादुर्भवंती योग्य नसेल का? त्याच्यापेक्षा नाही. रोहंती जास्त योग्य आहे. हा हा, प्रादुर्भाव नाही होत ना, म्हणजे काही तण असतं तर आपण प्रादुर्भवंती बोललो असतो ना. त्याचा प्रादुर्भाव होतो म्हणजे ते असं खूप प्रमाणात उत्पन्न होतं. इथे फक्त विचारलंय की काय बाबा शेतात काय होतं, तर उगवतं. शेतात काय उत्पन्न होतं, शेतात काय उगवतं, असं. बरं, ठीक आहे, थँक्यू. म्हणजे ते आपोआप उगवतंय म्हणून प्रादुर्भाव झाला, आणि करेक्ट. हे लावून आपण मुद्दाम पेरलंय म्हणून शेतामध्ये पेरलंय आणि रोहन उगवलं आणि त्याचा विचार उगवत. हा, म्हणून. अच्छा. आणि क्षेत्रे शिवचं काय म्हणालात तुम्ही? आता इथे त्यांना अनेक शेतू वचन. वापरलं त्याने आधी, का तर शेतांत असं वाटलं त्यांना, तर अनेक शेत. वचन वाटलं ते. पण तुम्हाला आठवतंय का सरांनी आपल्या ह्याच्या डाऊटच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, ते जुनं आहे पुस्तक आणि त्याच्यात तो अनुस्वार दिलेला आहे. ते इथे हो, त्यांनी नाही मान्य, तरी सुद्धा ना याचा कॉन्टेक्स्ट वरून असंच वाटतं की ते बहुवचनच आहे. एका शेतात अनेक धान्य उत्पन्न होतात ना. शेत पण तसं बोलू शकत मग नाही. इन इंग्लिश जनरल मध्ये असंच आहे ते की अप्रिंट केलंय. हा, मी तेच इन इंग्लिश जनरल मध्ये शेतात काय अप्रिंट उत्पन्न केलंय. होतं. ते बघायचं अशा वेळी की अफिल्ड आहे ना, म्हणून. इंग्लिश मध्ये कळतं, म्हणजे पण इंग्लिश मधलं वाक्य वाचलं. मी जर काही अप्रिंट आहे. क्षेत्रे शू जर तुम्हाला परीक्षेत क्षेत्रे शू लिहिलं तरी तसं काही खूप फरक नाही. अनेक शेतांमध्ये असं आहे, तुम्ही अनेक शेतांमध्ये अनेक धान्य उत्पन्न होतात, तेही काही चुकीचं नाहीये असं म्हणते आम्ही. पण मग अशा वेळेला जेव्हा प्रश्न येईल तेव्हा थोडंसं इंग्लिश बघायचं त्याचं काय, कारण परीक्षेत तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशचं संस्कृत भाषेत करायला सांगणार, मराठी नसतं तिथे. ते हिंदीमध्ये खेतोमेच म्हटलं त्याने. ऍक्च्युली ना इथं ना थोडस मध्ये खेतोमे म्हटलंय. म्हणून तर मी म्हटलं हिंदीमध्ये खेतोमे म्हणले, त्यावेळी इंग्लिश खेतोमे, मग खेतमे असं नाही म्हणलेलं. मी तेच म्हणते, त्यामुळे इंग्लिश बघायला पाहिजे. इंग्लिश पण बघायचं. काही लिहिलं तरी चालेल म्हणजे. लिहिलं तरी चुकीचं नाहीये असं म्हणते. नाही. हा, ठीक आहे. खेतोमे म्हणत क्षेत्रेशू असं होऊ शकतं. हो हो, चालेल ना. दोन्ही बरोबर. चला, कोण वाचेल, कोण करेल ट्रान्सलेट? बोला. मी वाचू का ताई? शैलजा ताई वाचा. ज्यांनी वाचलं नाही त्यांनी हा वाचा. शेतकरी कोठे राहतो? कृषक कत्र निवसती. आता इथे कृषक असा शब्द नाहीये, त्याला देव असेल शब्द तर त्याची प्रथमा एकवचन काय होते? देवः. तसं कृषकची प्रथमा एकवचन काय होणार? कृषकः. कोठेला आपण काय म्हणणार? पुत्र. पुत्र. आणि राहतोला काय म्हणणार? निवसती. तुम्हाला सगळ्यांना कोठेला कुत्र कसं लक्षात ठेवायचं हे माहिती आहे का? पाठ म्हणजे लक्षात आहे का? कुत्र का काही ट्रिक? हो 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 हो.
नाही सांगा ना. वसती आणि निवसतीचं थोडस हा फरक हवा होता. हा वसती शेतकरी कोठे राहतो म्हणजे तो तो राहतो ना घरामध्ये असणार, ह्याचं उत्तर काय? घरात. अच्छा, शेतकरी निवास करतो तो निवास निवसती करतो पासून म्हणून असं ते का? निवसती. त्यापासून निवसती. ओके. आता म्हणजे हे कसं आहे, ते कुत्र निवास, कुत्र ही जागा आहे की नाही, म्हणजे हे मी माझं स्वतःच तयार केलं. जेव्हा मला कळत नव्हतं की काय म्हणजे कुत्र, जेव्हा मी पहिल्यांदा शिकले तेव्हा मला हे कळत नव्हतं की कुत्र म्हणजे कोठे. तर मी लिटरली त्याचा असा अर्थ केला की आपली रस्त्यावरची कुत्री असतात ना, तेव्हा आपण विचारतो ना, अरे ते कुत्र कुठे गेलं रे, असं आपण विचारतो ना. तर तसं मग मी लक्षात ठेवलं होतं की अरे हा कुत्र कुठे गेलं, हा म्हणजे कुत्र म्हणजे कोठे. तर तुम्ही ना असे स्वतः हे करू शकता, त्याने ना खूप लवकर लक्षात राहतात गोष्टी. ठीक आहे, पुढे जाऊ. कृषकाच्या ऐवजी कृषीवला चालेल ना? हो चालेल, कृषीवाला पण चालेल. हो हो चालेल. पुढचं कोण वाचेल? मी वाचतो. शेतकऱ्यांजवळ बैल आहेत. मी असं लिहिलं होतं. मी आधी तयार केले त्याचे सगळे 25 आहेत ना, ते तयार झालेत माझ्याकडे, पण ते चुकीचं असू शकतं. कृषकस्य वृषभाः सन्ति. आता एक कृषकस्य म्हणजे षष्ठी होतं. हा नाही, एक मिनिट, षष्ठी झाली तर तुमचं ते बरोबर, पण एक शेतकरी आहे की इथे अनेक शेतकरी आहे? अनेक आहेत. अनेक आहेत. हा, जर तुम्ही एक शेतकरी असं मानलं असेल तर कृषकस्य ठीक आहे, पण जर तुम्ही अनेक मानलं असेल तर ते बहुवचन काय होणार त्याचं? हा, ते मला नाही समजत ते. षष्ठी एकवचन काय? षष्ठी देवानाम, तसं देवानाम, तर तसं कृषकानां, करेक्ट. कृषकानां आणि बैलला एक कृषकानां वृषभाः सन्ति. हा, अजून एक वृषभाच्या म्हणजे तेव्हा शब्दार्थ केलाय तर तेव्हा अजून एक शब्द होता कृषकला, बलिवर्दम. बलिवर्द. करेक्ट. तर बलिवर्द असेल तर ते बैल आहेत ना, म्हणजे आता कृषकाकडे काय एकच बैल असतो का, असं नसतं ना, बैलांची जोडी असते जनरल नांगरतात. बलिवर्दाः, कारण इथे बुल्स लिहिलंय बघा, बलिवर्दाः. बलिवर्दाः होईल ना. आणि कृषीवल वापरायचं असेल तर ते कृषीवलाना, बलिवर्दाः अनेक आहेत म्हणून ते सन्ति. आता हे बुल्स, बलिवर्दा का मी बुल्स मध्ये पकडलं, कारण मला इथे कळत नाही आता बैल आणि बैल ते काय एक आहे की अनेक आहे. तर एक तर लॉजिकने आपण करू शकतो की शेतकऱ्यांकडे एक बैल असून काय कामाचा, एक गाय असून ठीक आहे, पण बैल तर दोनच जोडी लागते ना बैलांची आपल्याला शेतीमध्ये काम करतो, म्हणून ते बहुवचन. पुढचं कोणी वाचेल? हे इकडं एक विचारायची होती शंका, की इथं षष्ठी अनेक वचन कसं काय? कारण शेतकऱ्यांजवळला काही वेगळं, जवळसाठी वेगळा शब्द काहीतरी असेल ना संस्कृतमध्ये, कारण कृषकांना म्हणजे शेतकऱ्यांचे होतं ना, असं शेतकऱ्यांचे बैल आहेत. पण आता मराठी शेतकऱ्यांचे बैल आहेत आणि शेतकऱ्यांजवळ बैल आहेत, तर थोडस इथं फरक वाटतो ना. म्हणजे आता हिंदीचं बघा, किसानों के पास बैल होते हैं, तर के पास म्हणजे शेतकऱ्यांजवळ तसंच झालं ना, तर मग ते थोडं. तुम्ही मराठीमध्ये जेव्हा लिहिता ना, तेव्हा मराठीमध्ये ते चाचीचे शेतकऱ्यांच्या जवळ, जवळ म्हणजे का त्यांच्या जवळ असं चिकटून नसतात ना, नाही तसं नाही. नाही बरोबर आहे, शंका एकदम दे हॅव ना, म्हणजे त्यांचे असतात ते बैल, शेतकऱ्यांचे असतात. पण आता मराठीमध्ये आपण लिहितो ते चाचीचे नाही वापरत, असं आपण त्यांना काय म्हणतो, शेतकऱ्यांच्या जवळ बैल आहेत असं, त्याच्यामुळे तो षष्ठी. पण समीप हा शब्द येणार नाही का? समीप, समीप नाही, समीपचा अर्थ जवळ, अगदी शेजारी जवळ उभं राहिला असं होतं. आणि समीप त्यांच्या जवळ असं म्हणजे तो वेगळा असावा. इथे तो प्रत्यय आहे ना, ते शेतकरी आणि जवळचं एका ह्याच्यात आहे, शिरोरेषेखाली आहे, म्हणून तो प्रत्यय. म्हणजे शेतकऱ्यांकडे, साधारण शेतकऱ्यांकडे बैल असतात.
कडे पण मग आता तुम्ही तर मग असं म्हणजे टेक्निकली बोलायला गेलात तर षष्टी काय चाचीचे चेच्याचे ते नाही तर मग काय असं वाटतं पण त्याचा अर्थ काय चाचीचे म्हणजे काय ते त्याचं हे आहे ते संबंध आहे तो संबंधकारक आहेत ना म्हणजे उसका उसकी बिलॉंग्स म्हणजे त्या हा, बिलॉंग्स दे म्हणून ते षष्टी आहे दे बिलॉंग. हा. पण मग हिंदी मध्ये तसं तुम्हाला वाक्य आलं किसानों के पास बैल हैं तो के हिंदी मध्ये काके की षष्ठी तो किसानों के मीन्स कृषकांना असं तुम्हाला आता हिंदी हो. पण वाचत जा बरं म्हणजे जेव्हा ट्रान्सलेशन वाक्य तुम्ही कराल तेव्हा फक्त मराठी ओके ओके. हिंदीही करा कारण किसानांचे बैल होते हे व शेतकऱ्यांचे बैल असतात असं. ठीक आहे. ओके नाही म्हणजे ओके. परीक्षेत तुम्हाला हिंदी वाक्यांचं ट्रान्सलेशन येणार हा मराठीचं नाही येणार हा पण हा. वाक्य चित्ता प्रत्यय असतात ते ते तुम्ही लक्षात ठेवायचे ते हिंदी वाक्यांची प्रत्यय जी लक्षात ठेवायची त्याचं पण असं एक छानसं गाणं आहे की ते म्हणजे प्रथमा द्वितीयाचं ते कर्ताने कर्म को करने से द्वारा संप्रदान के लिए आपादान से संबंध काके की अधिकरण में पर संबोधन है अये भो असं ते पाठ करायचं असतं. अच्छा. अरे वा. काय काय पाठ करायचं होता पाठ हा करा मग छान छान. उन्नतीताई पाठवा हे आम्हालाही आवडेल पाठ करायला. हो हो खरंच. पाठवते इवन रेकॉर्डिंग पाठवते का तुमच्या आवाजात? तर ते हिंदीचं असं पाठ केलं की मग ते तुम्हाला प्रत्यय ते एकदम अशी लक्षात राहतात. ठीक आहे. अर्थ लक्षात राहील. येस येस मी अगदी. वाचू का पुढचं हा वाचा 5वं? वाचा. ते बैल पुष्ट आहेत. हम्म. तर 6 तर ते म्हणजे अनेक वचन हम्म. म्हणून मग मी असं लिहिलंय ते हम्म. वृषभाहा हम्म. किंवा ते बलिवर्दाहा करेक्ट पुष्टाहा संती. करेक्ट एकदम बरोबर आहे ते वृषभाः किंवा बलिवर्दाः पुष्टाः सन्ति. पुढचं कोण वाचेल? बैल गवत खातात. हा दिलीप बोला बोला दिलीप. बैल गवत खातात. हम्म. वृषभाः तृणानि खादन्ति. ओके आणि बलिवर्द वापरायचं असेल तर बलिवर्दाः तृणानि खादन्ति. हा आता इथे बैल तृण खातात तर तृणम पण चालेल. अच्छा हा म्हणजे असं तृणम द्वितीया पण चालेल ते कर्तरी कर्मणी सकर्मक अकर्मक वाणी कन्सेप्ट घेतली तर तृणम जर तुम्ही लिहिलं असेल तुनम झालंय ते तृणम आहे ऍक्च्युली ते खादंती तेही बरोबर आहे. पुढच्या ह्याच्यात जाऊ आपण. कोण वाचतंय? मी वाचू का? हा ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचा पटकन. कोणी आहे का अजून? तुम्ही त्यांना पाहावया जाणार नाही काय? ओके. तुम्ही म्हणजे ते तुम्ही तुम्ही अनेक आहे ना. तुम्ही ते ते तुम्ही म्हणजे काय युष्मद ना तर युष्मदचं तू म्हणजे त्वम तुम्ही दोघे म्हणजे त्वम युवाम आणि तुम्ही एक म्हणजे युयम 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 ना त्यांना नाही काय त्यांना म्हणजे गच्छन्तु त्यांना म्हणजे तृतीया झाली ना. तेभ्यम तेभ्यम त्यांना म्हणजे ठीक आहे मी सांगते हे तुम्ही आता हा प्रश्न आहे म्हणजे किम. मी सांगू का? मी सांगू? हा बोला बोल. किम 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 यूयम तेभ्यः द्रष्टुम न गमिष्यथ. आता त्यांना आहे गमिष्यथ येणार कारण तुम्ही अनेक वचन आहे. यूयम यूयम गमिष्यथ. आता त्यांना अच्छा त्यान द्रष्टुम माहितीये दृष्टम नाही द्रष्टुम द्रष्टुम हा उच्चारताना चुकलं द्रष्टुम.
द्रष्टुम. गमिष्यथ. अरे हो बापरे. हो तान द्रष्टुम गमिष्यथ. तान आलं. ताई बोला हॅलो बोला बोला. मी लिहिलं होतं यूयम तेभ्यः पश्यन्ति किम न गमिष्यन्ति. नाही, हे भविष्य विल आहे ना. ते क्वेश्चन मध्ये बघा, इंग्लिश मध्ये विल आहे, मग तिथे भविष्य काळच येणार. हो भविष्य म्हणून ते भविष्यकाळ भविष्यन्ति. गमिष्यन्ति नाहीये ना, तो वर्तमान काळ झाला. वर्तमान काळ झाला तो. म्हणजे गमिष्यन्ति अनेक, तो दुसरी ओळ सीतहन्ति. अंती सीथह थ, ते आहे ना, सहतौ ते त्वम युवाम यूयम, म्हणून ते थ झालं, गमिष्यथ. आणि तेभ्यच्या ऐवजी तान येणार. तान येणार. तान येणार. हो. आणि पश्यन्ति चुकीचं आहे. पश्यन्ति एक तर ते वचन झालं. दृश्य पश्यन, एक तर ते विल आहे, त्याच्यावर वर्तमान काळ येणारच नाही. आणि पहावयास जाणार नाही काय, म्हणजे तुम्ही एक क्रिया करून दुसरी क्रियांचं विचारताय ना, त्याच्यामध्ये ते द्रष्टुमच येणार. तुम्ही इथे दोन क्रिया आहेत, जाणे ही ते पाहण्यासाठी म्हणून द्रष्टुम दिलेलं आहे ना आपल्याला. दोन क्रिया आहेत इकडे. तर पाहण्याची एक क्रिया आहे आणि जाण्याची एक क्रिया आहे. तर एक क्रिया करून तुम्ही दुसरी क्रिया, म्हणजे असं आहे ना, ते एक दुसऱ्याशी निगडीत आहे ते. जेव्हा दोन क्रियापद येतात तेव्हा पहिलं जे क्रियापद असतं ते तुमचं ते म्हणजे तुमून प्रत्यय, कत्वा प्रत्यय किंवा ते अशी जी प्रत्यय असतात ना त्याच्यात जातं. ते आपण द्रष्टुम बघितलं होतं ना जाण्यासाठी, तर ते वापर. म्हणजे पाहण्यासाठी, म्हणजे साठी हे जे हे प्रत्यय ते लागणार इकडे. साठी दृष्टुम म लागणार. दृष्टच दृष्टुम तू नाही आहे, द्रष्टुम बोलायचं. द्रष्टुम ते ना ते थोडी सवय लागते त्याला, ते दृष्ट पश्याची सवय आहे ना आपल्याला, तर ते आपण दृष्टुमच करतो. म्हणजे मीही खूप करायचे. तर ते थोडं आपल्याला डोक्यात ठेवून ते द्रष्टुम आहे त्याचं. ते जेव्हा तुम्ही पुन्हा मागे जाऊन ते वाचाल ना, तुमून प्रत्यय ते जाण्यासाठी आपल्याला 5-7 मध्ये आहे ते द्रष्टुम तान पाहण्यासाठी, म्हणजेच कर्म आहे म्हणून ती द्वितीया घेतली का? तान त्यांना पाहायला मिळते. त्यांना म्हणून ते तान. कर्म. जायचं का आपण पुढे? थोडस वेळ कमी आहे आपल्याला. हो 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 हो. कालचा माझा तो मिस झाला, आता राहून जाईल. आपण काही असेल ना शब्द, जेव्हा सर येतील ना तेव्हा नक्की विचारा. म्हणजे जर आता मला पटकन सांगता नाही आले तर पण आपण थोडस धडा पूर्ण करून टाकू. चला. अरे मी हे केलं का? पुढचं कोणी सांगेल? कोणी नाही आहे का दुसरं अजून? वैशाली ताई, वासंती ताई, उषा किरण मी वाचू का सुजाता? शेतकरी शेतात जाईल. कृषकः क्षेत्रेण गमिष्यसि. शेतात आहे तया प्रत्यय. मी तर अवश्य जाईन, मधलं वाक्य राहिलं. क्षेत्रे तर अवश्य जाईन, मधलं वाक्य राहिलं. काही एक वाक्य मिस झालंय. कृषकः क्षेत्रे गमिष्यति. करेक्ट. कृषकः क्षेत्रे क्षेत्रे गमिष्यति. क्षेत्रम दिलं असेल तरी ते चुकीचं होणार नाही. क्षेत्रम गमिष्यति. पण एक आहे ना, शेतकरी आहे ना, गमिष्यति येणार ना. गमिष्यति येणार. एकवचन आहे ना. गमिष्यति एकवचन आहे. एक वचन येणार. तो कृषक आहे म्हणून तीतः अंती गमिष्यति असं येणार. मी चेंज करतो. गमिष्यति. ओके, पुढे जाऊ आपण. ताई 8वं राहिलंय, मी वाचू का? हो ना, 8वं एक राहिलं. 8वं काय आहे? ते मी तर अवश्य जाईन असं आहे. ओ का? मी तर अवश्य जाईन असं आहे. सांगू का त्याचं मी? बोला बोला. बोलते बरोबर येते का माहित नाही. अहम तू नूनम गमिष्यामी.
करेक्ट. आम्ही यावं, आम, अहम तू नूनम गमिष्यामी. अच्छा, मी हे राहिलंय, मी ऍड करते नंतर. ठीक आहे. 10वं वाक्य. नूनम म्हणजे अवश्य ना? हा, नूनम म्हणजे अवश्य. ओके. पुढे. तेथे बी पेरील. पेरील. मी तर अवश्य जाईनचं काय झालं? मी राहिलं माझं. अहम तु नूनम हम गमिष्यामि. तू गमिष्यामि. नूनम गमिष्यामि. जाईन. मी म्हणजे अहम. तर गमिष्यामी. तू गमिष्यामी. अहम तु अवश्य नूनम म्हणजे गमिष्यामि. नूनम. जाईन मी आहे म्हणून गमिष्यामी. गमिष्यामी. तेथे बी येस, पेरेल. गमिष्यामी. पेरणी करण्याला जानी रोहती. नाही. पेरणी करण्याला काय म्हणतात? एक मिनिट. हा, इथे नवीन धातू आलेला आहे तुम्हाला, म्हणून मी सांगते हे. तेथे बी पेरेल. जी पेरणी करतो ना आपल्याला, त्याला वप धातू आहे. हा, वप 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 वपती. आणि ते वपती. त्याचं जे भविष्य काळाचं रूप होतं ते वप्स्यती असं होतं. व प ला स ला य, वप्स्यती. तत्र ते वप्स्यति. तत्र बी म्हणजे बीजम, वप्स्यती वप धातू आहे. म्हणजे काय? पेरणी करणे. त्याला म्हणजे त्या धातूलाच पेरणी करणे असं म्हणतात. वप्स्यति. अच्छा. तत्र बीजम वप्स्यति. ही विल वप्स्यती. सॉ द हा, नवीन आहे. ही विल. ठीक आहे. ओके. पुढचं. वप धातू. ओके. पुढचं कोण वाचेल? तत्र बीजम वप्स्यति. हे भविष्य काळाचं ते वप्स्यती असं होतं. तुम्ही गुगलवर बघू शकता वपधातूचं भविष्य काळ, वर्तमान काळाची आणि भविष्य काळाची रूप. ठीक आहे. पुढचं कोण बोलेल? मग पाऊस पडेल किंवा होईल. कमी बोला. कोणी बोलताय का? तदा पश्चात आहे ना? प्रतिष्यती. पश्चात नाही होत का? पश्चात वर्षकाल भविष्य. तदा वर्षः तदा प्रतिष्यति. वर्ष. हा, आता इथे खूपसे आहेत. आता पाऊस पडेल म्हणजे काय? तो असा धपाकन पडत नाही ना, म्हणजे आता तो होतो, पाऊस होतो असं आहे त्याचा अर्थ. त्याच्यामुळे ते पतती जो धातू आहे की ते एखाद्या वस्तूवरनं आपण खाली पडलो किंवा एखादं असं खाली पडलं त्याला पतती असतं ते. पण पाऊस ह्याला तो म्हणजे पाऊस होतो आपल्याकडे ना, म्हणजे पावसाळ्यात पाऊस होतो असं. म्हणून ते अनंतरम, पश्चात किंवा ततः, मग म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा ते बी पेरलं जातं, शेतकरी शेतात जातो आणि ते बी पेरलं जातं, त्याच्यानंतर पाऊस होत. ततः वर्षम भविष्यति. देन इट विल. वर्षम पाहिजे का वर्षम? वर्षम पाहिजे तिकडे. वर्षाम येईल का वर्षम? नाही, वर्षम द्वितीयच जातो. वर्षा म्हणजे तो पाऊस नाही का? नाही, तो नाही. वर्षम नाही का? नाही, असंच आहे. मग त्याच्यानंतर तो असं नाही लिहिलंय ना, त्याच्यानंतर तो पाऊस. तो काय म्हणजे तो असा ते वाक्य तसं नाहीये ना, पर्टिक्युलर पाऊस का असं नाहीये तो, म्हणजे असा काळा पाऊस, लाल पाऊस असं नाहीये ना, तर पाऊसच होईल. नाही, पण पाऊस पुल्लिंगी का? इथे वर्षम म्हटल्यावर नपुसकलिंगी का मग वर्षम? वर्षम ना, वर्षा धातू आहे तो, वर्ष धातू आहे तो. वर्षा हा येईल ना? द्वितीय एकवचन वर्षम. तो पाऊस. तो म्हणजे मी असं केलं होतं, मी पर्जन्यम केलं. पर्जन्यम पण झालं. ठीक आहे. पर्जन्यम पण. पुढचं सांगा. अनंतरम पर्जन्यम भविष्यति. हा, चालेल. वर्षा हा पाहिजे. पुढे पाऊस पडणे. हा, आता इथे पाऊस पडणे म्हणजे वर्षा होणे किंवा म्हणजे असं पाण्यात पावसाचा वर्षा होतो असं या अर्थ. म्हणजे शावर्स आहे ना, द क्लाउड्स विल शावर हेवीली. तो पाऊस जो असा वर्षा होतो मेघ. ताई असं होईल का? बोला. ताई असं होईल का की पश्चात